वाड्याची इकडं आणा तर शनिवार रविवार जर बघितलं ट्रॅफिकचा फार प्रॉब्लेम होतो. त्यामुळे नगरपालिकेने गेले 1-1.5 महिन्यापासून आमचे सभापती अशोक शेळगे यांच्या माध्यमातून आम्ही काम चालू केलं आहे. दोन्ही महाराजांच्या मार्गदर्शनाने काम करत असताना आज आपण एका नोटीस म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वी नोटीस दिल्या त्या पण काल 24 तासाच्या 52 नोटीस दिलेल्या आहे. आणि त्याप्रमाणे नगरपालिकेच्या आव्हानाला काही नागरिकांनी स्वतःहून प्रतिसाद दिलेला आहे की ते स्वतःहून काय आहे त्यांची अतिक्रमण आहेत किंवा जी जुनी घरं आहेत ती त्यांनी स्वतःहून काढायला सुरुवात केलेली आहे. तसंच मी पुढचे पण अजून इथं आत्ता इथून चालू झालेलं आहे. पुढच्या लोकांना सुद्धा आवाहन करतो की बाबा सगळ्यांनी नगरपालिकेला सहकार्य करावं. जी वाहतूक कोंडी आहे ही वाहतूक कोंडीला एक वाट मिळावी आणि सगळ्या नागरिकांना येण्या जाण्याला सोयीस्कर होईल. विकासला येणारा पर्यटक आहे जे मुंबई पुणे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातनं किंवा अख्ख्या देशातनं लोक येतात तर त्यांना त्या लोकांना येण्या जाण्याला त्रास होऊ नये आणि आपल्या साताऱ्याला पर्यटनाला वाढ मिळावी यासाठी आम्ही नगरपालिकेतर्फे दोन्ही महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू केले. लोकांनी याला सहकार्य करावे एवढी एक विनंती करतो. आनंदवाडा ते बोगदा अतिक्रमणचा विभाग मार्फत आज अतिक्रमण आम्ही संपूर्ण समर्थ मंदिरवासियांना आव्हान करून 1-1.5 महिना नोटिसा बजावून अध्यक्ष महोदय यांनी आम्ही हा रस्ता मोकळा करण्यासाठी 1-1.5 महिना झालं सर्व नागरिकांना आव्हान करत आहोत की सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. तरी आज मनुकर म्हणून हे आदतवाड्यापाशी एक नागरिक आहेत त्यांनी स्वतःहून त्यांचा आज बांधकाम काढायला चालू केलेलं आहे. तरी आम्ही अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा आज सत्कार करून आम्ही त्यांचे आभार मानले आहेत.